आज मुंबई महानगरपालिकेचा सायन येथे लोकमान्य टिळक रुग्णालयातील सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे रुग्णालय परिसरातील अनेक ठिकाणी कचरा साचून अस्वच्छतेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती। रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी निर्माण झालेल्या या परिस्थितीचे फोटो व व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी चेंबूर विधानसभा संघटक श्री महेंद्र नागटे साहेब व नगरसेविका व आरोग्य समिती सदस्य सौ स्नेहल विष्णू शिवकर यांच्याकडे पाठवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। सदर परिस्थितीची संपूर्ण माहिती घेऊन मुंबई महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेत्या सौ किशोरीताई पेडणेकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला। नागरिकांचा आरोपाचा प्रश्न लक्षात घेऊन किशोरीताईंनी कोणताही विलंब न करता स्वतः सायन लोकमान्य टिळक रुग्णालयाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली। रुग्णालयातील स्वच्छतेची परिस्थिती तसेच नागरिकांना व रुग्णांना होणाऱ्या त्रासाची माहिती घेत महापालिका प्रशासनाला तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करून स्वच्छता व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश दिले। रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे। त्यामुळे काम बंद आंदोलनाची परिस्थिती असली तरी नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी पर्यायी स्वच्छता व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। यावेळी आरोग्य समिती सदस्य व नगरसेविका सौ अर्चना शिंदे, नगरसेविका सौ अंबोली खाडे, सायन कोळीवाला विधानसभा संघटक श्री गजानन पाटील, शिव आरोग्य सेनेचे श्री विलास कदम, उपविभाग अधिकारी व खासदार प्रतिनिधी रुपेश मडवी तसेच स्थानिक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते। आज आमच्या आरोग्य सदस्य आबोली खाडे, शिंदे आणि शिवकर त्यांना कळलं की इथे खूप कचऱ्याचं साम्राज्य सायन हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे। त्यांनी मला विचारलं आपण कुठे आहात, तर मी घाटकोपरलाच होती। मी म्हटलं BKCला होती, म्हटलं मी येते लगेच। आणि ती पाहणी केली आणि खरं आहे 3 दिवस झाले इथे कचऱ्याचं साम्राज्य आहे। बारीक पांढरे किडे दिसत आहेत। जिथे लोक आजारी आहेत ते बरे होण्यासाठी येतात, पण या कचऱ्याच्या साम्राज्यामुळे इथे लोक अधिक आजारी म्हणजे रुग्ण अधिक आजारी होऊ शकतात। या तिघींच्या त्या भावना होत्या, त्या भावनांची दखल घेऊन मी स्वतः इथे आले आणि बघते तर ते खरं होतं की प्रचंड प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य। आत्ता ती साफसफाई चालू केली। मुळामध्ये याच्यावरती असलेले अधिकारी याचा कानोसा घेत आहेत की नाही हा आता म्हणजे संशोधनाचा विषय झाला आहे। आणि सत्ताधारी ज्या पद्धतीने खुर्चीत बसून 1 तासाच्या VC देणं हे इतकं सोपं आहे। जरा लोकांच्या सुखदुःखात या आणि मी रस्त्यावर नाही जमिनीवर या, तारे जमीन पे लेके आओ और देखो। आता आपण पाहिलं दारूच्या बाटल्या, आता अर्थात दारूच्या बाटल्यांची बुचं वेगळी, त्याच्यामध्ये पाणी साठलं, तिथे मलेरियाची पैदास डेंग्यूची पैदास होऊ शकते। जिथे ग्लोव्ज असेच पडलेले आहेत, ग्लोव्जला आपल्याला कल्पना असते की 5 उंगल्यांचं ज्याला आपण खड्डे म्हणतो आतमध्ये, त्याच्यात पाणी होतं। चमचाभर पाण्यामध्ये पण डेंग्यू मलेरिया तयार होतात, त्यामुळे ती काळजी घेतली। प्लास्टरसाठी बाहेर पाठवलं जातं मॅडम, बाथरूममध्ये तो सॅनिटरी पॅडची जो मशीन होती तो सगळ्या मशीन 2023ला 5000 मशीन घ्यायच्या ठरल्या। त्यांच्या माहितीनुसार म्हणजे त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे 1900 मशीन घेतले, पण त्यातल्या 9 मशीन पण चालू नाही आहेत याचा आपण माहिती आहे। इथे CT स्कॅनला बाहेर जात आहेत। प्लास्टर म्हणजे जर एक छोटी उंगली जर आपली फ्रॅक्चर झाली तर त्याला पण प्लास्टर करायला बाहेरून विकत आणायचं, तेव्हा इथे प्लास्टर होत आहेत महापालिकेच्या म्हणजे ही विदारक दृश्य आहे, विदारक आहे। ह्याच्यामध्ये सुधारणा करा। आम्ही तुम्हाला काढण्यात डोळे बनवून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, पण मनावरच घेत नाहीत, रस्त्यावर जमिनीवरच येत नाही, तर करायचं काय? किशोरीताई पॅन40 इंजेक्शन नाही आहे बघा, पब्लिकमधनं आवाज आहे की पॅन40 कुठलंही मेडिसिन द्यायच्या आधी एकतर इंजेक्शन दिलं जातं किंवा टॅबलेट दिली जाते। तेच जर नसेल तर तुम्ही कुठलंही अँटीबायोटिक हे कुठल्याच पेशंटला देऊ शकत नाही, कारण प्रचंड प्रमाणात ॲसिडिटी होते। अँटीपायरेटिक अँटीबायोटिक देऊ शकत नाही। जय महाराष्ट्र। आपण बघत आहात की सायन हॉस्पिटल जे सगळ्यात जुनं हॉस्पिटल आहे
आणि ह्या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारचे आजार बरे होऊन लोक म्हणजे खूप ह्या हॉस्पिटलला मानतात अजूनपर्यंत. पण आज जे आपण जे काही बघितलं त्याची अवस्था अक्षरशः इथं दुर्गंधी एवढी पसरली आहे की आम्ही तिथे उभे राहिलो होतो ना, अक्षरशः एवढा म्हणजे पूर्ण वास घेवत नव्हता एवढी दुर्गंधी पसरली होती. आणि मला सांगा, आपण इथे ह्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या जर पेशंटला आणलं त्याची अवस्था कशी होईल? आज आपण बघितलं हजारो करोडचा जो प्लान आहे तो ह्या लोकांनी केव्हा ह्या लोकांनी बनवला आहे, पण त्याचं काहीच त्या प्लांटचं हे नाही आहे. कारण आम्ही जाता तिथे विचारलं ना ह्या प्लांटबद्दल, हा प्लांट असा आहे की जो वेस्टेज अन्न असतं त्यापासून गॅस तयार करतात. पण हा प्लांट गेल्या 6 का 8 महिन्यापासून तो प्लांट तयार आहे आणि त्यातला जो गॅस आहे ना, तो गॅस जसा जुना होतो ना तर तसा तो गॅस बाहेर सोडला जातो हवेत. म्हणजे याचा विचार करा तुम्ही की ह्या प्लांटमध्ये हजारो करोड रुपये तुम्ही घालता, तेच हजारो करोड रुपये पेशंटच्या ह्याला घाला ना, आरोग्याला. का तुम्ही पेशंटच्या एखाद्याला कोणत्या गोष्टीला मदत करू शकत नाही? कोणाच्या जर हालत तेवढी हे नसेल मेडिकली, जर तो त्याला काही मदत हवी असेल तर ती करा. हजारो करोड रुपये तुम्ही ह्या प्लांटवरती खर्च करता आणि ते वेस्टेज घालवता. आणि आपण पुढे आल्यावर ते आम्ही बघितलं त्या प्लांटच्या पुढे की ॲटोमॅटिक कचऱ्याचे डबे बनवले होते. 6 असे ऑटोमॅटिक कचऱ्याचे डबे होते. तिथे पण आपण बघितलं, तिथे तर अक्षरशः तो त्या लोकांनी तो जो प्लांट बनवला कचऱ्याच्या डब्याचा तो पण वेस्टेज आहे. म्हणजे तुम्ही असे 9 करोड रुपये त्या प्लांटवरती घालवता आणि 9 करोड रुपये एका ह्याच्यासाठी नाही, तर प्रत्येक वर्षाला ह्या लोकांनी हे केलेले आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही लोक की महानगरपालिकेकडे ह्या अशा वेस्टेज ह्याच्यासाठी पैसे आहेत, पण लोकांच्या आरोग्याला द्यायला ह्या लोकांना पैसे नाहीत. म्हणजे विचार करा, आजची ही महानगरपालिका आपण म्हणतो श्रीमंत आहे. मग जर श्रीमंत आहे तर तुम्ही लोकांसाठी ज्या सुखसुविधा आहेत आरोग्यासाठी त्या तुम्ही का नाही देऊ शकत? हा माझा तर प्रशासनाला ठाम असा प्रश्न आहे. कारण जर आरोग्याशी जर तुम्ही लोकांच्या खेळत असाल तर आधी पहिले लोकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावा आणि बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करावा. धन्यवाद. नाही, आज आमच्या ज्या नगरसेविका शिवकर आहे त्यांना एक कंप्लेंट आली होती की साफसफाई होत नाही आहे. त्या निमित्ताने आम्ही किशोरीताईंना फोन करून सांगितलं की सायन हॉस्पिटलमध्ये असे प्रकार 3 दिवस झालं चालू आहेत, पण कॉन्ट्रॅक्टर त्यांचं की पेमेंट थकीत आहे. ठीक आहे, पेमेंट थकीत आहे, पण ते म्हणजे वॉर्डमधल्या पेशंटसोबत त्याच्यासोबत खेळू शकत नाही ना. जर तुमचं पेमेंट थकीत असेल तर तुम्ही साफसफाई ठेवू शकत नाही का? आत्ता आम्ही येण्यासाठी इथे आम्ही आलोत सगळेजण, तर त्याच्या 10 मिनटं आधी हा कचरा साफ केलेला आहे. आणि आम्ही आता तो प्लांट एक बघितला आहे, तो 6 महिन्यापासून तसाच आहे. त्या प्लांटमध्ये असं आहे की आपण जे अन्न खातो, वेस्टेज अन्न आहे, त्याच्यापासून गॅस तयार होतो, पण तो गॅस 6 महिने असाच लिकून बाहेर निघतो आहे. त्याचा उपयोग होत नाही का? तर यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत नवीन कॅन्टीन ओपन होत नाही तोपर्यंत हा आम्ही बायोगॅस त्याला जॉईन करू शकत नाही, तो गॅस जॉईन करू शकत नाही. मग जेव्हा कॅन्टीन तयार होणार तेव्हा तुम्ही हा जर गॅस हे करत असेल तर प्लांट चालू का केला? तुम्ही 9 करोडचा प्लांट उभा करताय आणि हा वेस्टेज घालवताय. मग नक्की तुम्ही कुणाचा पैसा यूज करताय? BMCचा पैसा यूज करताय? हा लोकांचा पैसा आहे, जनतेचा पैसा. हा असा वेस्ट घालू नका तुम्ही. त्याबद्दल लोकांना आरोग्याच्या सुखसोयी द्या. इथे मेडिसिनचं पण प्रॉब्लेम्स चालू आहेत, इंजेक्शनचे प्रॉब्लेम्स चालू आहेत. एमर्जन्सी वॉर्ड बघितला तर तुम्ही असं IV वगैरे असे पडलेले आहेत. रात्री मी त्या दिवशी माझ्या घरच्या म्हणजे माझ्या भावाची मुलगी आहे तिच्यासाठी मी आली होती, तेव्हा मी इंजेक्शन तिला म्हणजे आकडी आली होती. त्यावेळेस मी आली तेव्हा ती वेस्ट बघितली, मेडी वेस्ट अशी डब्याचं म्हणजे डस्टबिन भरून बाहेर पडलेली आहे. तर हे असं तुम्ही करू नका. लोकांच्या जनतेशी आरोग्याशी खेळू नका. जे काय आहे ते तुम्ही म्हणजे जनतेला त्याच्याबद्दल वेटीस धरू नका. एवढंच आमचं म्हणणं आहे. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.